नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही लाभार्थी आहेत यांच्यासाठी या मंडळामार्फत पेटिशनच्या वाटपाचा अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. तर हे अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्ज हे आपण मोबाईलवरच करून घेणार आहोत. सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. याचप्रमाणे तुम्ही ही प्रक्रिया करून घ्या. याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तसेच तुम्ही कमेंट करून देखील विचारा. तुमच्या अडचणींचे याच्यामध्ये उपाय सांगितले जाईल. याकरता प्रथमतः तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तेथून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही इथून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. जर समजा या अगोदर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल किंवा तुमच्याकडून प्रिंट राहून गेला असेल प्रिंट घ्यायची, तर येथे क्लिक करा. हा ऑप्शन दाखवतोय, याच्यावरती क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता. जर नव्याने आता तुम्ही किट घेण्यासाठी अर्ज करत आहात तर याच्यासाठी तुम्हाला खाली यासाठी तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तुमच्या कार्डवरती दाखवलेला असतो तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. मोबाईलवरती जर तुम्ही भरत असताना अशा प्रकारचं तुमचं हे डिस्प्ले उघडला जाईल, तर कॅम्प्युटरप्रमाणे डिस्प्ले उघडला तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एरर येणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर हा उजव्या साईडला 3 डॉट दाखवत आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेस्कटॉप साईड असं दाखवलेलं आहे. या बॉक्समध्ये एक टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर हा कॅम्प्युटरप्रमाणे पेज ओपन होईल. तर आता तुम्हाला याच्या पुढे फॉर्म भरत असताना कोणतेही एरर येणार नाही. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका व्यवस्थित. या ठिकाणी मी नोंदणी क्रमांक टाकलेला आहे. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर आलेला आहे. 6 अंकीचा आलेला OTP नंबर या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा पॉपअप SMS येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुमचं OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे प्रोफाईल होतं संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेलं आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवली गेली आहे. याच्यामध्ये नंतर दुसरं काही भरू नका. याच्यामध्ये आहे तशी माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवा. सर्व माहिती आहे तशीच ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिलेक्ट कॅम्प. तर सिलेक्ट कॅम्प हा जो ऑप्शन दाखवतो या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळचं जे कॅम्प आहे तुम्हाला जे सोयीस्कर असेल जाण्यासाठी किट घेण्यासाठी तिथून तुम्ही कॅम्प सिलेक्ट करून घेऊ शकता. एखाद्या जिल्ह्यामध्ये 2 किंवा 3 असू शकतात, तर काही जिल्ह्यामध्ये एकच कॅम्प असू शकतं. तुम्हाला जे जवळचे असेल जे सोयीस्कर असेल तिथून तुम्ही कॅम्प निवड करून घ्या. तर मित्रांनो शिबिर सिलेक्ट केल्यानंतर दुसरा ऑप्शन या ठिकाणी येतंय अपॉइंटमेंट डेट असा दुसरा ऑप्शन आलेला आहे. तर आता आपल्याला कोणत्या तारखेला जाण्यासाठी सोयीस्कर असेल त्यासाठी ती तारीख आपल्याला निवड करून घ्यायची आहे. कॅलेंडरमध्ये तुम्ही एकदा पहा, जे तारीख तुम्हाला सोयीस्कर असेल ती तारीख तुम्हाला इथून निवड करून घ्यायची आहे. अपॉइंटमेंट डेट ह्या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॅलेंडरचा ऑप्शन दाखवेल. भेटीची तारीख हा ऑप्शन दाखवला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॅलेंडर दाखवेल मित्रांनो. त्यानंतर हा जो लाल अक्षरमध्ये दाखवलेले आहेत हे रविवारी असेल किंवा इतर सुट्ट्या काही असेल, हे लाल अक्षरमध्ये तुमच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी बुक होणार नाही. लाल अक्षरमधलं जे सोडून दुसरे काही दाखवलेले तारीख आहेत त्या तारखेला तुम्ही सिलेक्ट करून ती तारीख निवडू शकता आणि तो दिवस तुम्हाला तो सिलेक्ट होऊ शकतो. शिबिराची डेट जे लाल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे डेट सिलेक्ट करता येणार नाही. ते सुट्टीचे दिवस ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. तर ज्या तारखेला जाण्यासाठी सोयीस्कर असेल त्यासाठी मी बांधकाम कामगारांचा लेबरचा त्याचा अपॉइंटमेंट डेट इथे सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा हा जो ऑप्शन दाखवतोय अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली अशा प्रकारे तुमच्या अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी पॉपअप ओपन होऊन जाईल. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण तुम्हाला येथे ऑप्शन नसणार आहे. जर स्क्रीनशॉट काढून ठेवला असाल किंवा नसाल तर तुम्हाला तो पुढे कसा प्रिंट डाउनलोड करायचा ते देखील सांगणार आहे. त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला मेन पेजवरती यावे लागेल. मेन पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा हा जो ऑप्शन दाखवते येथे क्लिक करा. याच्यावरती तुम्ही क्लिक केला असता तुम्हाला आता येथून देखील तो अपॉइंटमेंट घेतलेला प्रिंट डाउनलोड करून घेता येईल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला किट टाईप या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. किट टाईप या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दाखवलेले आहेत. सिलेक्ट अ किट, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट. यातून तुम्ही कोणत्या किटसाठी अर्ज केलेला होता तो येथून तुम्ही तो अर्ज प्रकार निवड करून घ्यायचा आहे. इसेन्शियल असेल किंवा सेफ्टी किट असेल या दोन्हीपैकी ज्यासाठी तुम्ही अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता ते इथून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुढे आहे नोंदणी क्रमांक तुमचं ते टाकायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस हे किटसाठी अप्लाय करत होता तो नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट व्यवस्थितरित्या डाउनलोड होऊन जाईल। तर असा आलेला जो अपॉइंटमेंट लेटर आहे तो तुम्ही घेऊन शिबिरच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जो लाभ मिळतो आहे त्यातून तुम्ही तो लाभ घेऊ शकता। तर असा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। इतरही सर्व आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती मिळत राहतील। जरी तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।